आरोहीचं लग्न नुसतंच झालं होतं. ती शिकलेली, नोकरी करणारी आणि थोडी हट्टी स्वभावाची होती. तिचं लग्न एका चांगल्या समजूतदार मुलाशी झालं, आदित्यशी. पण आदित्यची आई सुमन मात्र थोडी वेगळीच निघाली. ती जुन्या विचारांची, घरातील प्रत्येक गोष्ट आपल्या मनाने चालवायची सवय असलेल्या लग्नानंतर पहिले काही दिवस छान गेले. पण जसा वेळ गेला तसे सासू-सुनेत थोडेफार मतभेद दिसू लागले. एक सकाळी सुमन स्वयंपाकघरात बसून भाज्य चिरत होती. आरोही उठली आणि ऑफिसला जायचं म्हणून तयारी करत होती. सुमनने हळू आवाजात विचारलं, आरोही, आजचा डब्बा काय नेणार आहेस? आरोही, आई, मी स्वतः बनवते. पटकन ओट्स आणि अंडी घेतो. सुमनने भुवया उंचावल्या. हे कसले खाणं? रोजचं हेच खाते. आमच्या घरात कोणी असं काही खात नाही. सकाळी पोळी भाजीचं खाणं हवं. आरोही, आणि ऑफिसचं टाईम कमी असतं म्हणून पटकन होतं. हे मी वेळ मिळाला तर बनवेन. सुमन, तू बाई घरात आलीस की सगळं बदललं. माझ्या घरात ओट्स, बेड्स अँड हे सगळं परदेशी प्रकार नाही चालणार. आरोहीला त्रास झाला, पण मी काही बोलली नाही. ती शांतपणे ऑफिसला गेली. संध्याकाळी ती परत आली तर बघते काय, सुमनने तिचं आवडतं ओट्स पॅकेट कचऱ्यात टाकून दिलंय. आरोही, आई, हे काय केले तुम्ही? सुमन, घरात हे परदेशी अन्न ठेवायचं नाही म्हटलं ना मी. आरोहींचा संयम तुटला. ती म्हणाली, आई, तुम्हाला तुमची सवय आहे, मला माझी. मी तुमचं काही बदलायचं सांगत नाही. मग तुम्ही माझं का बदलता? सुमन, कारण ही माझी सून आहे. घरात राहायचं म्हणजे घराचे नियम पाळायचे. त्या दिवशी दोघींचं पहिल्यांदा जोरदार भांडण झालं. आदित्य ऑफिसवरून आला तेव्हा घरात वातावरण तणावाचं होतं. त्याने शांततेत दोघींचं बोलणं बसवलं. आई, आरोही, आपण एकाच घरात राहतो, पण एकमेकांची ऐकायला हवं ना. आई, ओट्स म्हणजे काही वाईट नाही. आई, आरोही, आईला दुखू नकोस. दोघींनी थोडं मधलं मार्ग काढून सुमन काही न बोलता उठली आणि आत गेली. आरोहीचं मन भरून आलं. तेव्हापासून त्यांच्या दोघींच्या मध्ये गारवा निर्माण झाला. पण पुढे अजून मोठं भांडण होणार होतं. आरोही आणि सासूंच्या दिवसानंतर घरात वातावरण ताणलेलं राहू लागलं. सुमन आरोहीशी बोलायचं टाळायची आणि आरोहीही तिच्या कामात व्यस्त राहायची. आदित्य दोघींना सांभाळण्याचा प्रयत्न करत होता, पण दोघींचं सहकार इतकं वाढत गेलं होतं की कोणीच मागे हटायला तयार नव्हतं. एका रविवारी सकाळी सगळे घरीच होते. सुमनने ठरवलं की आज घरात मोठी साफसफाई करायची. ती आरोहीला म्हणाली, आरोही, आज कपाट साफ करूया, जुनं सगळं टाकून देऊया. आरोहीने शांतपणे मान डोलावली. ती आपल्या रूमचं कपाट साफ करू लागली. पण सुमन मात्र हॉलमध्ये असलेले जुनं शोकेस रिकामं करत होती. तिथे आरोहीने लग्नानंतर आलेल्या एक छोटा फोटो फ्रेम ठेवला होता, तिच्या आणि आदित्यांचा. आरोही जेवण बनवत होती तोवर ती पाहते तो फोटोग्राफ गायब. ती लगेच सासूकडे गेली. आई, माझा फोटो कुठं गेला? सुमन, अगं, तो काढला या शोकेसमध्ये. फक्त देवांचे फोटो ठेवायचे, नवरा बायकोंचे छोटा लावायचे असतात बेडवरून मध्ये. आरोही, पण आई, देवांच्या फोटोसमोर आपल्या संसाराचा फोटो ठेवण्यात काय चूक आहे? सुमन, चूक नाही, पण मला असं नकोस माझ्या घरात. माझे नियम. आरोहींचं मन खळखळ. ती म्हणाली, आई, लग्नानंतर हे घर फक्त तुमचं नाही राहिलं, आता माझंही आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर तुमचाच हुकूम चालवतात, मला काही विचारतच नाही. सुमन, हो, मग मीच कशाला विचारू? माझ्या घरात माझ्याच शब्द चालणार. दोघींचं पुन्हा तुफान भांडण सुरू झालं. आवाज इतका वाढला की आदित्य आतून धावत आला. बस झालं आता, रोज रोज हे नाटक काय आहे? तो ओरडला. सुमन दुखावून म्हणाली, तुला तूच सांग, सून आली म्हणजे आईची जागा घ्यायची का? आरोही डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मी फक्त सन्मान हवं म्हणून बोलते. आईची जागा नाही घेत. घरात शांतता पसरली आणि दोघींनाही गप्प करत आपल्या खोलीत गेला. पण सुमन मनमोहन ठरवून बसली की या मुलीला मी तिचं खरं रूप दाखवूनच सोडेल. तर दुसरीकडे आरोही ठरवून बसली होती, आता गप्प बसायचं नाही, माझाही अस्तित्व दाखवून द्यायचंच. त्या दोघींच्या मनात आता थंड युद्ध सुरू झालं होतं. पुढच्या काही दिवसात हे भांडण आणखी वाढलं. सुमन आणि आरोहीचं
यांचं थंड युद्ध सुरू झालं होतं. वरवर दोघी एकमेकांशी नम्रतेने बोलायच्या, पण आतून मात्र टोचणाऱ्या शब्दांनी एकमेकींना चिडवायच्या. एका सकाळी आदित्य ऑफिसला गेला आणि घरात फक्त दोघींच होत्या. सुमन देवघरात पूजा करत होती. तेवढ्यात आरोहीने वॉशिंग मशीनकडे कपडे टाकले. अचानक सुमनचा आवाज आला, आरोही, माझं रेशमी पदराचं साडी कुठं गेलंय? आरोही, आई, मी धुवायला टाकली. खूप दिवस झाले वापरली नाही म्हणून. सुमन, काय ती साडी धुवायची असते का? ती माझ्या लग्नाच्या वेळेची आहे. इतक्या वर्षांची आठवण आहे माझी. आरोही, आई, मला कळलं नाही. मला वाटलं वापरली नाही म्हणून धुवू. सुमन, अगं, तसं सगळं दूध बसतीस तर घरातलं काही शिल्लक राहणार नाही. घर चालवायचं म्हणजे सगळं समजून करावं लागतं. तुझ्या आईने तुला शिकवलं नाही का? हा टोमणा थेट आरोहीच्या मनात घुसला. ती आवरू शकली नाही. आरोही, आई, माझ्या आईवर बोलू नका. त्यांनी मला स्वच्छता संस्कार सगळं शिकवलंय, पण कदाचित तुमच्यासारखा रोज भांडणं करणं नाही शिकवलं. सुमन थरथरली. तू मला भांडखोर म्हणतेस? हीच तुझी बोलण्याची पद्धत आहे का? दोघींचा आवाज पुन्हा वाढला. बाहेरच्या शेजाऱ्यांनाही आवाज ऐकू येऊ लागला. त्यावेळी दार उघडलं. आदित्य परत आला होता. काहीतरी विसरून गेला म्हणून तो स्तब्ध उभा राहिला. त्यांच्या समोर सासू आणि बायको एकमेकीवर ओरडत होत्या. थांबा, दोघी अजून किती खाली पडणार आहात तुम्ही? तो ओरडला. दोघी गप्प झाल्या, पण वातावरण गोठल्यासारखं झालं. आदित्यने कोणाकडेच न पाहता खोलीतून आपलं बॅग घेतलं आणि परत निघून गेला. त्या रात्री दोघींची झोपच उडाली. सुमन मनात म्हणाली, मुलगा माझ्यावर रागावला कारण त्या सुनेमुळेच तर. आरोहींच्या मनात विचार होता, आदित्याला त्रास नको म्हणून मी गप्प राहते. पण किती दिवस? दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनने ठरवलं, ही मुलगी जशी माझ्या घरात आलीस तसंच आता तिला तिच्या जागेवर ठेवायचं. आणि त्या दिवसापासून तिचं आरोहीला कामावरून काम देत ठेवायला सुरुवात केली. भाजी चीर, फराळ कर, झाडू लाव, पाणी भर. आरोहीला ऑफिस करून येई आणि तिला सगळं करावं लागे. ती थकून जायची, पण सुमन म्हणायची, सासरी आलेली मुलगी अशीच सवय लावून घेत असते. आरोहीचं मन आत खूप दाबलं गेलं होतं. पण एका दिवशी असं काही घडलं की आरोहीने ठरवलं, आता पुरे झालं. आता मी सासूला उत्तर देणारच. आरोहीला ही आणि सासू तुमची भांडणाची त्या दिवशी रविवारी होता. आरोहीला थोडी विश्रांती मिळेल असं तिला वाटलं होतं, पण सुमनने अगदी सकाळपासूनच आदेश द्यायला सुरुवात केली होती. आरोही, आधी झाडू लाव, नंतर देवघर साफ कर, मग माझं कपाट नीट लाव, आणि हो, चहा झाला की लगेच पोळ्या लाटायला लाग. आरोही थकूनही गप्पपणे करत होती. ती बोलली नाही, कारण आदित्य घरी होता आणि पुन्हा भांडण होऊ नये असं तिला वाटत होतं. पण सुमन मात्र आरोहीचं शांत राहणं म्हणजे कमजोर समजत होती. ती हॉलमध्ये बसून मोठ्याने म्हणाली, काळ बदललाय, पण सुना मात्र आळशीच झाल्या आहेत. काम करायचं नाही, फक्त मोबाईलवर बसायचं. हे ऐकून आरोही थांबली. तिनं हातातलं झाडू खाली ठेवलं. आई, मी आळशी नाही. सकाळपासून घराचं सगळं काम मीच करते. तुम्ही मला आदित्यासमोर कमी दाखवायला का पाहता? सुमनने तोंड वाकडं केलं. अगं, मी काही चुकीचं बोलले का? घरात राहायचं म्हणजे काम करायचं. एवढं जर अवघड वाटतं असेल तर माहेरी जा. हे ऐकून आरोहीचे डोळे भरून आले, पण यावेळी ती गप्प राहिली नाही. ती ठाम आवाजात म्हणाली, हो आई, मी माहेरी गेले तरी काय फरक पडेल तुम्हाला? पण आधी तुमच्या मुलाला विचारा, त्याला कसं वाटेल. आदित्य आतून बाहेर आला. त्याने दोघींना पाहिलं. आई, आरोहीला रोज रोज तुम्ही असं का बोलता? ती नोकरी करते, घर सांभाळते, तरी तुम्ही तिला त्रास देता. मी शांत होतो, पण आता नाही. सुमन हादरली. मुला, तू माझ्याच विरोधात बोलतोय. आदित्य, आई, मी विरोध करत नाही, पण न्याय सांगतोय. तुम्ही आरोहीला सून म्हणून नव्हे तर शत्रू समजतात. घरात शांतता पसरली. सुमन काही क्षण गप्प राहिली, पण
मग ती रागाने आपल्या खोलीत निघून गेली. आरोहीचे डोळे भरून आले. तिने आदित्याला विचारलं, मी खरंच इतकी वाईट आहे का? आदित्याने तिचा हात धरला. नाही आरोही, तू तर माझं घर सावरते आहे, पण आईला वेळ लागेल. ती जुन्या विचारांची आहे. त्या रात्री आरोही शांतपणे झोपली, पण सुमन मात्र खोलीत बसून विचार करत होती. मुलगा माझ्याच हातातून निसटतोय. मुलगी त्याला माझ्यापासून दूर नेत आहे. सुमनच्या मनात आता एक ठाम विचार बसला होता. आता आरोहीला धडा शिकवायचाच, पण तो धडा इतका मोठा ठरणार होता की घरात वादळच उठणार होतं. त्या रात्री सुमन झोपलीच नाही. ती दिवसभराच्या सगळ्या घटनांचा विचार करत बसली. माझा मुलगा जो मला काहीही न बोलता ऐकायचा, तो आता त्या सुनेच्या बाजूने बोलतो. असं का झालं? मी मनात कुरकुरत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनने मनोमन ठरवलं, आता मी आरोहीला दाखवूनच देणार की सासू घरात कोण असते ते. ती मुद्दाम आरोहीला त्रास द्यायला लागली. कधी भांडी पुन्हा धुवायला लागायची, कधी चहा बनवायवर म्हणायची, अगं हा काही चहा म्हणतोस का? माझ्या हाताचा चहा झाला तर सगळ्यांना आवडतो. कधी कपडे वाळत टाकल्यावर म्हणायची, हेही नीट टाकता येत नाहीत तुला. आरोही सगळं सहन करत राहिली. आदित्याला काही सांगायचं तिला योग्य वाटत नव्हतं, पण एके दिवशी सगळंच हाताबाहेर गेलं. त्या दिवशी आदित्यांच्या ऑफिसात पार्टी होती. आरोहीने खूप सुंदर साडी नेसली होती, केस मोकळे ठेवले, हलका मेकअप केला. ती बाहेर पडणारा तितक्यात सुमनने हाक मारली, आरोही, हा स्वयंपाकघरातला गॅस बंद केलास का? आरोही, हो आई, सगळं बंद आहे. सुमन, नाही, मला खात्री नाही. तू आधी गॅस संपवून जा, नाहीतर घर पेटेल. आरोही आत गेली आणि गॅस तपासला. सगळं बंद होतं. ती बाहेर आली. आई, सगळं बंद आहे. सुमनने टोमणा मारला. हो, तुला फक्त सजणं माहीत, घराचं लक्ष काही नाही. आजच बघ, उद्या या मुलाला त्रास होईल. आरोही थकली. आणि तुम्ही माझ्यावर इतका राग का काढता? मी तुमचं काही वाईट केलं नाही का? सुमन, हो, तू माझ्या मुलाचं मन जिंकलंय, माझ्यापासून दूर केलंय. त्याला हे ऐकून आरोहींच्या डोळ्यात अश्रू आले. आई, प्रेम कमी होत नाही, फक्त वाटून घेतलं जातं. आदित्य तुमचा मुलगा आहे, पण माझा नवरा आहे. त्याच्या आयुष्यात आम्हा दोघांनाही जागा आहे. सुमन काहीच बोलली नाही. ती मागे वळली आणि खोलीत निघून गेली. त्या रात्री सुमनने ठरवलं, ही सून आता घरात सुखात राहू नये. मी असं काही करीन की तिचं या घरातून जाईल. आणि दुसऱ्या दिवशी सुमनने एक मोठं पाऊल उचललं. तिने आदित्याला म्हणालं, मुला, मला आणि तुझ्या बायकोला एकत्र राहता येणार नाही. आता निर्णय तू घे. आई सोबत राहायचं की बायको सोबत? आदित्य थिजून गेला. आरोही दाराजवळ उभी राहून हे सगळं ऐकत होती. घरात शांतता होती, पण त्या शांततेत तुटणारं नातं ऐकू येत होतं. घरात शांतता होती, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. सुमनचा प्रश्न हवेतच अटकून राहिला. मुला, आता ठरव, आईसोबत राहणार की बायकोसोबत? आदित्य खुर्चीवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. आरोही दाराजवळ उभी होती. हात थरथर होते, डोळ्यात पाणी. आदित्य काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, आई, हा प्रश्न का विचारलास? मी दोघींना प्रेम करतो, पण तुम्ही मला निवडायचा भाग पडलास, हे बरोबर नाही. सुमनचा आवाज थरथरला. मी तुझी आई आहे. लहानपासून तुला वाढवलं, सगळं दिलं, आणि आज तू त्या परक्यासाठी माझ्याशी वाद घालतोय? आदित्य शांतपणे म्हणाला, आई, आरोही परकी नाही. ती माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि तिला सतत त्रास देऊन तुम्ही मला वेदना देतात आहात. सुमन, म्हणजे तू तिची बाजू घेणार? आदित्य, मी कोणाची बाजू घेत नाही, पण न्याय सहन करणार नाही. जर तुम्हाला माझ्या सोबत राहायचं असेल तर घरात शांतता हवी. हे ऐकून सुमनचं हृदय तुटलं. ठीक आहे, मी म्हणाली, मीच निघते या घरातून. माझा
मुलगा आता माझा राहिला नाही. आरोही धावत आली. तिचे डोळे पाणावलेले. आई असं बोलू नका. तुम्ही घर सोडून गेलात तर मी स्वतःला कधी माफ करणार नाही. सुमन मागे न पाहता आपलं बॅग पॅक करू लागली. त्या क्षणी आरोहीचं मन तुटलं. ती आदित्याकडे वळाली. हे सगळं माझ्यामुळं झालं आहे ना. मीच इथून निघते. आदित्य नाही आरोही, तू कुठेच जाणार नाही. पण आरोही काही ऐकली नाही. ती खोलीत गेली. आपली पर्स घेतली आणि शांतपणे बाहेर पडली. सुमन आणि आदित्य दोघेही स्तब्ध उभे राहिले. त्या रात्री घरात न जेवण झालं ना झोप. सुमनला पश्चाताप वाटायला लागला. ती मी रागात खूप मोठं पाऊल उचललं. दुसऱ्या दिवशी सकाळी दाराची बेल वाजली. सुमन दार उघडते. समोर आरोही उभी होती. हातात पिशवी, चेहऱ्यावर थकलेली भाव, पण डोळ्यात ठाम निर्णय. ती म्हणाली, आई मी कुठेही गेले तरी मन इथंच राहिलं. हे घर माझंही आहे आणि मला हे नातं वाचवायचं आहे. सुमन काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आरोहीला मिठी मारली. पहिल्यांदाच दोघींचं भांडण थांबलं आणि मन एकत्र आली. आदित्याने दोघींना पाहून समाधानाने हसत म्हटलं, हेच खरं घर आहे. जिथं प्रेम असतं तिथं अहंकार नाही. आरोहीने सुमनचा हात धरला आणि आई पुढे काही झालं तरी आपण बोलून सोडू. भांडण नाही, फक्त समजून घ्यायचं. सुमनने तिच्या डोळ्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा उशीर झाला, पण मला समजलं सून ही मुलगीच असते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.